आम्ही मेन जे होते तेच पार्ट कवर केले. तर इथे जाता जाता चहाचे मळे लागले, तर त्या चहाच्या गार्डनमध्ये आम्ही जरा थांबलो आणि फोटोज क्लिक केले. आदल्या दिवशीही फोटो पॉईंट होता, तिथे फक्त बाहेरूनच फोटो काढू देत, आत जाऊ देत नव्हते. पण मग ह्या दिवशी इथं आत जात होतो. त्यानंतर पुढे गेल्यावर मग होतं पेरियार लेक. या लेकमध्ये हे जे बोट रायडिंग आहे ते करण्यासाठी 345 तिकीट खूप कॉस्टली होतं आणि आम्हाला आधी कळलं होतं की तिकीट अवेलेबल नाही आहे. तर आम्हाला वाटलं की आम्हाला काही तिकीट मिळणार नाही, पण लकीली फक्त एक तिकीट अवेलेबल झालं. तर मग मी त्या बोटमधून राईड केलं, मी आणि माझा मुलगा असं आम्ही दोघांनी मिळून राईड केलं. तिकीट कॉस्टली होतं त्या मानाने काही जास्त, पण पाणी खूप स्वच्छ नितळ आणि मोठासा लेक होता आणि आजूबाजूला जंगल होतं. तर खूप छान वाटत होतं म्हणजे बघायला. निसर्ग तर इतका छान होता, अगदी डोळ्यात टिपून ठेवण्या इतका सुंदर असा निसर्ग दिसत होता. ॲनिमल्स दिसतात म्हटलेत, पण आम्हाला काही जास्त ॲनिमल दिसले नाहीत. फक्त काही तिथं थोडेसे हरिण तेवढे दिसले, ते पण लांबून दिसले. आणि बस, मग बाकी काही जास्त दिसलं नाही. पण निसर्ग होता आमचा. महाराष्ट्र बाजूला एक आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा, कमेंट करत राहा, व्हिडिओ कसे वाटताय ते सांगत राहा. तर बघू शकताय तुम्ही त्यांचे फेस एक्सप्रेशन जवळून खूप दिसतं. रात्री लाईट रिफ्लेक्शन होत होतं, त्यामुळे ते जरा कॅप्चर करता आलेलं नाही आहे. आईज एक्सप्रेशन्स तरीही मी बऱ्यापैकी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघू शकता इथे हे अशा पद्धतीने त्यांचे आर्ट्स होते, कला असते ही एक. तर हा शो मुलांनी पण एन्जॉय केला, मुलांनाही आवडला. त्यांनी नंतर मग ना आपल्या प्रेक्षकांमधल्याच एक दोघांना बोलवून तसंच ते जसं करताय ना अगदी तसं करायला सांगितलं. बघू शकताय खूप एन्जॉय करत होते सगळे. इथे हे जे होते ते लेफ्ट साईडला ते म्युझिक म्हणत होते, ते राईट साईडला जे होते ते तबला वाजवत होते आणि मधले जे होते ते शास्त्र होते. ते पद्धतीने यांचा हा सुरू होता. बघू शकता इथे त्यांनी नंतर मग एक आपल्या प्रेक्षकांमधलेच एका व्यक्तीला बोलवलं आणि सेम तसंच करायला सांगितलं. तिलाही तसं बऱ्यापैकी जमत होतं. छान होता हा एकंदरीत शो. आम्ही एन्जॉय केला, मुलांनीही एन्जॉय केला. छान वाटत होतं. बघू शकता इथे एंड ऑफ द डे खूप थकल्यासारखं झालं होतं. मध्येच मोबाईल डिस्चार्ज होत होता,
बॅटरी डाऊन झालेली होती मोबाईलची, त्यामुळे मग जास्त मी काही शूट घेतलं नाही. थोडं थोडं दाखवायचा प्रयत्न केला. बघू शकता तिचे एक्सप्रेशन्स किती एक्झॅक्ट ॲक्युरेट आहेत आणि ती जी आपली प्रेक्षकांमधली जी होती एक तीही करण्याचा प्रयत्न करतच होती. तर अशा पद्धतीने हा कथकलीचा तिथून निघालो. पुढे मी काही तुम्हाला साउथ में अभी इधर वोट ज़्यादा देते हैं ऐसा सुनने हैं. हाँ? भरपूर क्लिक केलेत, पण तुम्हाला दाखवते थोडेफार, तेही तुम्ही बघा आणि सांगा कसे वाटले ते. तर अशा पद्धतीने माझे व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि अजून कुठल्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील तेही मला नक्कीच सांगा. चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत सगळ्यांना बाय.